निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे, काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे, ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे. म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानी यांना विचारून ठरवून सरकारने खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही, आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य, नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं. एक या म्हणजे आजवर अनेक आरोप माझ्यावर गेली. आज आपल्याला म्हणलंच की 58वा 59वा दिवस आहे हा, की फक्त मी आणि त्यात अंजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले. बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले, बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले. एवढंच नाही तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का, एवढ्या हुशार आहेत त्या. मला आजही आदर आहे, पण जे आरोपी पकडायचे राहिले त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला. आणि ते जर सगळ्या गोष्टी आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का. म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित, त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो. म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धादांड आरोप करू नका. मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला. अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट काय कसं काढू शकता. जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे, जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेले आहेत. आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय, की मी बसवलंय, ही 2006ची कंपनी आहे. आज तिथं त्या राखेमुळं एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे, रोजगार आला. आणि ज्या वेळेस राख हे बॅग मध्ये जात नव्हत्या, स्लरीमध्ये जायचे, त्यावेळेस राखेचे तळ असायचे. आता आमच्याकडे अशी 2-4 तळे आहेत, ही तळे साफ करायला नको. कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल, एप्रिल महिन्यात याल, वादळात याल, त्यावेळेस आमचा अख्खं पर्याय आणि परिसर धुळीत दिसतो, त्या राखेत दिसतो. याच्यावर पण आरोप करावेत. हे आरोप कुणी करावेत? म्हणावं एनर्जी मिनिस्ट्रीने, ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे. याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही. मीडियामध्ये यायचं, येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काही अवघड नाही. 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे. त्या घटनेचे जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट म्हणून आम्ही गप्प बसतोय. पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय. हे नेमकं काय करायचंय? माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. साप म्हणून भोई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं
आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं. त्यामुळं मला आजच्या दमानियांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांकडून आलेले आहेत, मात्र अंजली दमाने म्हणतात की अजित पवारांना मुख्यमंत्र्यांना आंध्रात ठेवून सगळं हे तुम्ही केलेलं आहे. आता हे बघा, जर मुख्यमंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहित नसतील आणि ते दमानियाला माहित असतील, तुम्ही विश्वास ठेवाल? तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुमच्या संपादकाला माहित नाही, आणि आमच्यासारख्या पुढाराने येऊन म्हणाव तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही, हे मान्य करता? काय चाललंय? इज इट अ गुड जर्नलिझम? काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल? माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे. अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा. 59 दिवस पुन्हा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल हो. 59 दिवस. या 59 दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या, त्याचं काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही. पण आमचं 59 दिवस ट्रायल चालतं. काय काहीतरी असेल आमचं. मला हे बघा, एक मिनिट, मला या बाबतीमध्ये एकच म्हणायचंय की याच्या मागं कोण आहे, काय आहे, काय नाही. देन वाय यू आर जर्नलिस्ट? वाय यू आर जर्नलिस्ट? अरे अंजली दमाने खोटे आरोप करतायत, त्या अंजली दमान्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार वेळ देतात, एंटरटेन करतात, कागदपत्र पूर्ण घेतात. मग हे काय अच्छी बात आहे? त्यांच्यावर आरोप करत होते, आज त्यांच्या दारावर जावं लागतंय. म्हणजे माझ्या लीडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत, आणि माझ्याच लीडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतं. माझ्या दृष्टीनं ठीक आहे ना. सत्ताधारी पक्षातली लोक याच्या मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का? कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत ते सत्ताधारी आमदारांकडनं होत आहेत, आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघळवलं जात आहे हे त्यांच्याचमुळे होत आहे. मीडिया समोर तेच येऊन बोलत आहेत. एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले, माझ्या पक्षातले, आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन, पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे. राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना, दोन्हीही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची, हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे.